अरे 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 अरे, हा मोहन्या ना नुसता घरात पसारा करून ठेवतो. आता येऊ दे त्याला, दाखवतेच मी. मोहन, अरे मोहन नाहीये घरी. नाहीये का? बरं नंतर येतो ना मी. पण मला सांगा काय काम आहे? नाही, मी नंतरच येतो. हा अहो समीर भाऊजी, मी आहे ना घरात, मला सांगा ना काय काम आहे. अहो वहिनी. शोभा, हे तू सांगितलेलं सामान आणलं सगळं. मोहन, माझं तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. हा बोल ना. अरे काय आहे ना, चाळीतल्या मुलांना ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात. त्यांना रात्री पण खेळायचंय. त्यासाठी ना त्यांना लाईट पाहिजे, म्हणजे ते फोकस लाईट वगैरे असतात ना, तो मी तुझ्या खिडकीवर लावणार आहे. म्हणजे उजेड व्यवस्थित पडेल. आणि आता तुझ्या खिडकीत बसवणार म्हणजे कनेक्शन तुझ्या घरूनच घ्यायचं असं ठरलंय. का? आमच्या घरात ना का? दुसऱ्यांच्या घरात ना का नाही? नाही वहिनी, ते मी अंजली वहिनींच्या घरातून घेण्याचं म्हटलं होतं, पण वायर खूप मोठी लागेल. आणि माधुरी वहिनींच्या घरातून घ्यायची म्हटलं तर आणखीनच वायर लागेल रे. तेवढी वायर आपल्याकडे नाहीये ना. आणि मग आजींचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मग असं ठरलं की मोहनच्या घरातून कनेक्शन घ्यायचं. काय हरकत नाही. काय हरकत नाही? काय हरकत नाही? काय समीर भाऊजी, इतका वेळ मी आता इथे होते ना, मग मला सांगायला काय झालं होतं तुम्हाला? हा, मोहन घरचा करता पुरुष आहे ना, म्हणून त्याला विचारलं. आणि सगळ्या गोष्टीला कशाला तुम्ही परवानगी देता? आणि काय समीर भाऊजी, सगळ्यांची नावं घेतलीत ना, अंजलीचं घर, माधुरीचं घर, आजीचं घर. माझं नाव घेताना तुमच्या काय जिभेला फोड आला होता? वहिनी म्हणजे मला नाही कळलं. हे घर माझंही आहे, हे लक्षात आहे ना तुमच्या? एकट्या मोहनचं नाहीये. मोहन, तुझ्या घरातून कनेक्शन घेऊ का नको घेऊ? माझ्या घरातनं जर कनेक्शन घ्यायचं असेल ना, तर कमिटीने त्याचं बिल भरायचं. चालणार असेल तर बोला. तुमचं बिल कमिटी का भरेल? म्हणी का, समाजसेवा करायची मलाही काही हौस नाहीये. ठीक आहे. कशाला आला होता तो सम्या? काही नाही, चौकात त्यांना लाईट पाहिजे, कनेक्शन हवं होतं माझ्या घरातनं. मी नाही म्हणून सांगितलं. हा बरोबर केलं. काय ग, तू कशाला आलीस? अगं मला सूप पाहिजे होतं. जा सूप दे. अरे रे 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 रे, काय रे मास्टरड्या, हा काय तुझ्या घरात तू पसारा करून ठेवलायस रे? काय नीट नेटकं ठेवता येते की नाही घर? हा, मला मी जर सुपासाठी आले नसते ना, तर तुझ्या घरात मी पाऊल सुद्धा टाकलं नसतं. काय चाललंय ग तुझं? हा, सारखं आपलं तुझं घर तुझं घर. हे माझं पण घर आहे, कळलं ना? ते अगं तसं नाही ग, म्हणजे कसं ना, अगदी घाणेड पसारा केलेला, म्हणून मी हे मोन्याचं घर म्हटलं. नाहीतर नीट नेटकं सुबक असतं ना, तर मी म्हटलं नसतं का शोभाचं घर. काही नाही, सगळं माहितीये मला. शोभा, ए मास्टरड्या, सगळा पसारा आवरा. घे, हे नेऊन ठेवा, तुझं घर आहे ना. मी आता कुठं काय समोर भाऊजी, ठरलं होतं ना मोहन दादाच्या घरातून वायर घ्यायची म्हणून? होय हो, मोहन हो पण म्हणाला, शोभा वहिनी नाही म्हणाल्या. अहो बिल जास्त येईल म्हणून. अहो मग आमच्या घरातून घ्यायची ना लाईट, हा, नाहीतर माधुरी वहिनीच्या घरातून घ्यायची. अहो अंजली वहिनी, तुमच्या घरातून कनेक्शन घ्यायला ना मोठी वायर लागेल. एवढी मोठी वायर नाहीये ना आपल्याकडे. अहो मला ताईंच्या घरातून घ्यायची ना. अहो सेम प्रॉब्लेम, खूप मोठी वायर लागणार हो. हे मोहनचं घर ना करेक्ट होतं. मी आलो हा, जरा मला हार्डवेअर मध्ये काम आहे, मी आलो. एवढं काय घ्यायचं? काय गे, एवढा फापट पसारा करण्यापेक्षा सरळ विकत आणायचं ना दुकानातून. अहो वहिनी, स्वतःच्या हाताने करण्याची मजाच वेगळी. अहो तुम्हाला नाही कळणार, तेवढ्याच आमच्या घराचे पैसे वाचतात. तुमचं घर अंजे, हे आमचं घर म्हणता तुम्ही, ते तुमच्या नावावर तरी आहे का? नाही. मग असलं तुमचं घर, ते तुमच्या नवऱ्याचं घर. माझं आहे ना, हे माझ्या नावावर आहे. आमच्या घरचे पैसे वाचतात. एवढ्या उड्या मारतात, पण त्या घराला दादांमुळेच ओळख आहे ना. आता आपण नाही किती वेळ म्हणत, काही हवा असेल तर म्हणतो मोहन दादांच्या घरी जाऊया, सुई दोरा हवा असेल मोहन दादांच्या घरी जाऊया, अजून काही हवा असेल मोहन दादांच्या घरी जाऊया. हा अंजू, सोरे आहे का ग तुमच्याकडे?
मोहन भाऊजींच्या घरी असेल ना ग? बघितलं? नाही आमच्या घरी. वीट आलाय मला, वीट सगळ्यांचं ऐकून. आता जो तो येतो तो तेच बोलतो. काही माझं घरच नाही. काय झालं तुला? सकाळी सकाळी एवढा तुझा पारा चढलाय. आई, मी खरंच घरासाठी काही करत नाही का? शोभे, आपण ना या विषयावर नंतर बोलू बरं का. मला आता शैलाच्या घरी पापड लाटायला जायचंय, नाहीतर ती घरी येणार नाही माझ्या मला मदत करायला. तुला यायचंय का? मग चल, संध्याच्या घरी जा आणि पोळपाट लाटणं घेऊन ये. मास्टरच्या घरात ना काही धड मिळत नाही. अति अति करताय तुम्ही सगळेजण. फरक आपलं तेच. अगं खरंच मी घरासाठी काही करत नाही का? अगं शोभे, पण त्यात एवढं चिडायला काय झालं? चिडून आता काय करू? फरक आपलं मोहण्याचं घर, मोहण्याचं घर, मोहण्याचं घर. ते घर माझं पण आहे, फक्त मोहनचं नाहीये. अगो बाई, अजून तुझ्या डोक्यातून ते गेलंच नाहीये का? हा मग शोभे, हे बघ, लोक म्हणू देत हा मोन्याचं घर म्हणून, पण घर तुझ्या नावावर आहे ना. त्याने काय होतंय? हॅलो शोभा, काय ग? मोहन्या, संध्याकाळी येताना माझ्या नावाची नेमप्लेट घेऊन ये. नेम प्लेट कशाला हवे तुला? तुला काय करायचंय? घेऊन ये म्हंटल तर घेऊन ये, आजच्या आज. अगं पण शोभा, एका दिवसात नेम प्लेट बनवून मिळणं कठीण आहे. मोन्या, मला कारण सांगू नकोस हा. जर तू आज नेमप्लेट आणली नाहीस ना, तर मी माझ्या घरात पाऊल ठेवणार नाही आणि जेवणार सुद्धा नाही. ठेव बोल. अरे बापरे, आता शोभाताई जेवणार नाही म्हणजे मालक बी जेवणार नाही. ही शोभाताईंचं ना काय बी हट्ट असतात, सारखं मालकांना त्रास. शोभाताई, अहो ते एवढ्याशा पाठीमुळे जेवणावर कशा पायी राग काढताय तुम्ही? ती पाठी असली काय नसली काय काय फरक पडतो? फरक पडतो. हा, फरक पडतो. शोभा बोलते ना ते बरोबर आहे. शोभे, काही पण झालं तरी ना आज तुझ्या घराच्या दरवाज्यावर तुझ्याच नावाची पाटी लागली पाहिजे. अहो शोभाताई, ए, तू गप गा. मला माहिती आहे, मी तुला चांगली ओळखते. स्वप्न पाहत असशील ना तू मास्टर डॅबरोबर तुझं नाव लागावं म्हणून. अगं ए, काय चाललंय तुझं? कुठला विषय कुठे नेतेस तू? मग काय, तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. बोल नको ना, जा ना. शोभाताईंचं ना काहीतरी वेगळंच असतं, दरवेळेस काहीतरी वेगळंच हट्ट असतो त्यांचा. त्यात ते मावशी मला कितना म्हणून मी शांत बसली, तर दाराच्या पाठीच्या ऐवजी ना त्यांनाच उलट चांगलं असतं. भानू, काय झालं? अगं एवढी का रागवली? नाही काय नाही. ए भानू, अगं तू आम्हाला सांगू शकतेस ना. हा, आम्ही कोणाला नाही सांगणार. नाही म्हणजे तुला काही मदत हवी आहे का? हा, त्या शोभाताई त्यांचं ना काहीतरी वेगळाच हट्ट असतो. आता काय हट्ट केला त्यांनी? आता म्हणतात दारावर माझ्या नावाची पाटी हवी. काय झालं? मी मस्करी करते असं वाटतंय का? नाही नाही भानू, तू कशाला मजाक करशील? नाही, शोभा वहिनी ना अशाच आहेत त्या. तू 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 जा, तू नको राहू. आता कळलं का मगाशी त्या आशा का बोलत होत्या? माझं घर आहे, माझ्या नावावर घर आहे, माझं घर आहे. शोभे, चल ना, उठ ना बाई, भूक लागली ग मला. माधुरी वहिनी, ते लता वहिनींच्या घराचं काम झालंय, आता तुमच्या घरचं काम करायला जायचंय का? हो, करूयात ना, पण आधी ना आपण तुझ्या घरचं काम करून घेऊया. हा, अच्छा, नाही बरोबर आहे, बरोबर आहे. शेवटी काही झालं तरी माझ्यामुळे माझं घर आणि तुमच्यामुळे तुमचं घर ओळखलं जातं. ए, काय चाललंय तुमचं? तुझं घर, माझं घर, तुझं घर. हा? तुमची घरं तुमच्या नावावर तरी आहेत का? नाहीयेत, तुमच्या नवऱ्यांच्या नावावर आहेत. हा? आमचं तसं नाही, आमची घरं आमच्याच नावावर आहेत. हा, म्हणून काय झालं?
झालं म्हणून काय घराचे पेपर्स गळ्यात बांधून फिरणार आहात का तुम्ही? हा, शेवटी ज्या माणसाच्या नावाने ओळख आहे त्याच ते घर आहे. जसं आता अंजलीचं घर, लताचं घर, माधुरी वहिनींचं घर असं म्हणूनच ओळखलं जातं ना, तसंच मोहनदादांचं घर. हो ना, मग जा ना तुझ्या घरासमोर, तुझं माझं करत बसा. इथं काय काम करताय? चला आल्या मोठ्या, तुझं माझं हट. काय बी करून ना शोभा त्यांच्या डोक्यातनं हे खूळ उतरवलं पाहिजे, नाही तर त्या मालकांना लई त्रास देतील. कुठला राव कुठे काढते शोभे? चल ना जेवून घे. दरवाजावर पाटी लावल्याशिवाय मी जेवणार नाही. बरं बाई, तुझ्या दरवाजावर पाठी लागेपर्यंत तू माझ्या म्हणजे आपल्या घरी राहा. हा, राहा म्हणजे इथेच राहणार आहे मी. हो ना, मग चल जेवून घे. नाही, काय काय रे? शोभा मात्र इथे जातात का? शोभा मात्र हा मीच. मॅडम तुम्ही ऑनलाईन नॉनस्टिक तवा बुक केला होता ना, त्याची डिलिव्हरी द्यायला. माझ्या नावाने ऑर्डर आहे? हो. आई, पण मी काहीच मागवलं नाही. मग हे कसं काय आलंय? काय माहिती, तुम्ही काय केलं? बघू मला काय कळतं का यातलं? काय कुणाच आहे? अगं बाई, 1,500चा नॉनस्टिक पॅन. 1,500 कसे भरायचे? आता काय करूया? मॅडम तुमचं पेमेंट झालंय, तुम्ही पार्सल घ्या आणि इथे साईन करा. थांबा, एक मिनिट. अगं बाई, हे बघा काय लिहिले, शोभा एम महातारे, पाटारे गल्ली, घाटकोपर वेस्ट. हा पत्ता इकडचा नाहीये आणि नाव पण चुकीचं लिहिलंय. म्हणजे हा पत्ता इथला नाही? नाही, हे यांचं नाहीये. नाही, ही पाठारेवाडी चाळ आहे आणि इथे पाठारे गल्ली लिहिलंय, ती दुसरीकडे. हा, अच्छा, हे यांचं नाहीये, तुम्ही घेऊन जा. सॉरी सॉरी. मोहन, तुम्ही इथे काय करताय? मोहन, एक प्रॉब्लेम झालाय. हो, पण मला असं एकटं बोलताना या लोकांनी पाहिलं ना तर इथे पण खूप प्रॉब्लेम होईल. मोहन, तो नेमप्लेटचं काय करणार आहे? बघू, संध्याकाळपर्यंत प्रयत्न करतो. मी तुला मदत करू का? हो, नको. शोभाची इच्छा मला स्वतःलाच पूर्ण करायची. बघूया, मी करीन काहीतरी, तुम्ही नका काळजी करू. तुला माहितीये ना, जोपर्यंत नेमप्लेट लागणार नाही तोपर्यंत शोभा जेवणार नाहीये. नाही, बघूया, मी करतो प्रयत्न. आणि मला माहितीये ती जर जेवली नाही ना तर तू पण जेवणार नाही, म्हणून मी इथे आली. हो, मी काही करून आज नेमप्लेट घेऊन येतो. शोभाला असं उपाशी मी नाही बघू शकत. आणि तुला त्रास झालेला मी नाही बघू शकत. तू लवकर घरी ये आणि जेवून घे. आज बुटीक मध्ये खूप काम आहे, यायला उशीर होईल मला, पण मी प्रयत्न करतो लवकर येण्याचा. बर. साडे 5 वाजत आले तरी या मोहण्याचा पत्ता नाही. मुद्दामून उशीर करतोय, माहितीये मला. शोभे चल ना, जेवून घे ना. हा, तुझ्या आवडीची भाजी केली ना मी, चल ना. आई, किती वेळ सांगितलं मला जेवायचं नाही? अगं पण मला भूक लागली आहे ना, चल ना. तुला भूक लागली ना, मग जा जेव जा. मी नाही जेवणार. असं काय करते ग? या मास्टरड्याकडून ना काही होणार नाहीये. हे बघ, मी उद्याच्या उद्या तुझ्या नावाची पाटी करून आणते आणि एकदाची त्या दरवाजावर लावते, मग तर झालं. चल ना. मग उद्या जेवते. कसं काय करते? शोभा मात्रे यांचं घर कोणतं? त्यांचं पार्सल द्यायचंय. मी काही मागवलं नाहीये, जा तुम्ही परत. अगं बाई, याला
मालक हा? तुम्ही जेवलात का? हा? नाही शोभा जेवली का? कुठे आहे शोभा? नाही, ताई नाही जेवल्या. ताई मावशींकडे आहेत. हो का? एक मिनिट. मालक घेऊन घेऊया ना, भूक लागले ग. तुला एकदा सांगितलं ना मला जेवायचं नाही, तू जेव. शोभा नेमप्लेट आणलीस? मला वाटलंच होतं नेमप्लेट आणली नाही. मग कशाला तोंड दाखवायला आलात? नाही की तू शोभाताई, मालकांचं ऐकून तर घ्या. ए तू मध्ये बोल नकोस हा. अरे मास्तर तुझी घर घेण्याची ऐपत नाहीये माहितीये मला. अरे दारावर तिच्या नावाची पाटी तरी लावायची नाहीस का? हो पण ते मोन्या, मला तोंड दाखवू नकोस. जोपर्यंत दारावर तू नेम प्लेट लावत नाहीस ना, तोपर्यंत मी घरी येणार नाही. निघितून शोभा ऐक माझं. बाहेर जा. ऐकून घे. बाहेर जा तुम्ही दोघं, चला बाहेर. शोभा ऐकून घे नेम प्लेट लाव आणि मग माझ्याशी बोल. नेम प्लेट बाहेर जा. नेम प्लेट. अगं शोभा शोभा प्लीज दार उघड, ऐकून घे माझं. काही बोलणार नाही मी तुझ्याशी. नेम प्लेट लाव तरच बोलेल. अगं पण हॅलो. हा? नाही काय हरकत नाही, तुम्ही उद्या सकाळी आलात तरी चालेल. या हा उद्या सकाळी. शोभाताई, शोभाताई, हे सकाळी सकाळी कशाला बोंबलायला लागले? काय झालंय? भानू, मला बोलवायला आली असशील ना, तर नेम प्लेट लावल्याशिवाय मी येणार नाही. हा शोभाताई वर चला ना, मालकांना कसं तरी होतंय. काय झालं? मला काही कळत नाहीये म्हणून मी तुम्हाला बोलवायला आले. चला ना. अगं पण झालं काय? नाही कळते शोभाताई, तुम्ही चला ना वर. चला. काय झालं? शोभाताई या. अगं पण भानू, काय झालं सांगशील का? तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा. मोन्या, काय इथे धडधाकड उभं आहे? हा? तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा की. ते जाऊ दे. नेम प्लेट आणलीस? बोल ना, नेम प्लेट आणलीस का? किती मस्त आहे. शोभा, काल एक माणूस ही नेम प्लेट घेऊन आला होता, पण तू त्याला रागाने परत पाठवलं. मग त्यांनीच मला ही सकाळी नेम प्लेट आणून दिली पुन्हा. हा. काय बघितली का पाटी? सौ शोभा मोहन म्हात्रे. असं कुठं असतं? आणि असं नाव कोण लिहितं? का? का नाही होऊ शकत? आजकाल बायका पुरुषांच्या बरोबरीने काम करतायत ना, मग दारावर त्यांचं नाव असलं तर काय वाईट आहे? आणि मालकांचं नाव बी आहे की त्यात. हो, पण शोभा त्यांच्या नंतर आहे ना. हा, मग मागे असलं म्हणून काय झालं? नवरा बायको आहेत ना, दोघं बरोबरीने घर चालवतात. आणि शोभाताई, तुम्ही नशीबवानात, बायकोच्या नावात स्वतःचं नाव पाहणारा नवरा मिळालाय तुम्हाला. थँक्यू आणि सॉरी, उगाच तुला काल बोलले. शोभाताई, तुम्ही काल उगाच उपाशी राहिला. हो ना. काय रे मोन्या, चल आता काहीतरी नाश्ता बनव. फोडणीची पोळी बनवू? हा घाल. सकाळी सकाळी मला शिळं खायला घाल. शोभाताई, कालपासून मालकाने बी काय खाल्लं नाहीये, डबा तसंच परत आणलाय. ए शोभे, हा हे सगळं तुझं आवरलं ना, मग ये खाली. मला पण भूक लागली, मी जाते बाई. काय रे मोन्या, तुला ही रात्री नाही सांगता आलं? उगाच तुझ्यामुळे उपाशी राहिले मी. शोभाताई, मी फोडणीची पोळी केली आहे, तुम्ही दोघांनी खाऊन घ्या आणि मग परत भांडा. हा